प्लीज. नाही. ओके. Saheli Sangh is located in Pune, the second largest city in Maharashtra. मला असं वाटलं होतं की बॉस असेल, म्हणजे जसं पहिलं काम केलं होतं बॉस, मग तो सांगेल की तुझं टार्गेट हे टार्गेट तुला कंप्लीट करायचं आहे, तू बाकीच्या PS हँडल करायचं. पण तसं इथं पूर्णपणे फ्रँकली म्हणजे असं वाटलंच नाही की बॉस आहे किंवा डायरेक्टर आहे. सगळे मिक्सअप होऊन काम करतात आणि प्रत्येकजण प्रत्येकाचं काम करतो. म्हणजे असं नाही की त्याचं तोच काम प्रत्येकाने, त्यामुळं सगळ्या बाबी इथं शिकायला मिळतात. It was established in 1998 through the initiative of social workers and peer educators in the Budwarpet area of Pune. KP सोबत बोलावं लागतं. तर असं वाटतं की म्हणजे पुढच्याला घेणार आहे की या मुली आहेत तर मुलींसोबत जास्त बोलतील, ठीक आहे म्हणा, त्याच्यात काही वाद नाही. पण असं नाही की पुरुष नाही करू शकत किंवा आहेत पण दिसत नाही. आता हा प्रश्न वगैरे त्याच्यानंतर There are approximately 380 brothels in Budwarpet. Around 5,000 sex workers stay in the area. मी स्वतः ह्या अगोदर ह्या गल्लीतून जायला पण घाबरत होते की नको बाबा, मी नाही का ह्या बाया चांगल्या नसतात किंवा उडून घेतात. घरचे संस्कारच माझ्यावर तसे होते पहिल्यापासून. पण काम करताना आयडियल तेजस्वी मॅम होत्या की त्यांना काम करताना बघितलं त्या कशा प्रकारे मोकळेपणाने काम करतात किंवा आणि ह्या बायांमध्ये गेल्यावर कळलं की ह्या किती चांगल्या आहेत. म्हणजे मला वाटतं मी सगळ्यात जास्त सुरक्षित मी इथंच आहे एरियामध्ये. हा ग्रुप असा एकदम कसा म्हणतो वेळीच टाकलेला आहे. त्यांच्याकडे लोकांचं लक्ष नाही गेलेलं. जेव्हा हा ग्रुप केव्हा लक्षात आला की जेव्हा HIV लोकांना माहीत झालं, HIV मध्ये पैसा आला तेव्हा, आणि HIV मुळे बाकीची सोसायटी म्हणजे जनरल सोसायटीला त्रास व्हायला लागला, तेव्हा अरे बापरे की असा एक ग्रुप आहे ज्याच्याकडून पण येऊ शकतो हा, त्याच्याकडे तेव्हा लक्ष केंद्रित केलं. Saheli Sangh is the only sex workers collective in Pune. Today, it counts over 500 women as members. मेरा नाम श्यामा है, श्यामा सिंधे, और मैं गुलबर्ग से आयल है और आके मैं अभी 35 साल हो गए. हाँ, इस घर में रहता हूँ हम. तो खाना भी यहीं पकाते हो? हाँ, खाना यहीं पकाते हैं, खाते हैं यहीं, सोते हैं यहीं. ये नीचे घर में रहती है, ऐसा मतलब अपने साथ रह जाती है. ये आपको क्या बुलाती है? नानी. नानी. Shama is one of the 15 peer educators working for Saheli. They are called Tai, which is the Marathi word for sister. The Tai all come from sex worker backgrounds. Many of them, like Shama, still live and work in the red light area. Shama Tai lives above an active brothel. जी, आप मत उधर जाइए, वहाँ का मत निकलो, उधर मत जाओ, ठीक नहीं है. The Tai help to attend to the needs of the female sex worker population in the red light district. They go on daily rounds to educate and support the women in the brothels. ये हमारा ऑफिस का बैग है, हमको सबको ताई लोग को दिया है, ऐसा सब लोगों के पास है. ये वो जाके कॉन्डोम देने के लिए ना? हाँ, कंडोम, जानकारी, जब दवाई दे के देने जाते हो? हाँ, सब इसमें हम रख के लेके जाते. ये है ना, पुस्तक लेके जाके हम हर घर में जानकारी दिखाते हैं. ये गुप्त बीमारी का है, HIV का है, एड्स का है, ऐसा मिलके 30 पान है. ये 30 पान हम रोज़ 10-10 ऐसा हम दिखाते. तो ताई लोग को जो ये बीमारी रहेंगे तो बिना उनको हम दवाखाने को लेके जाते, एडमिट करते, दवा पानी चेकअप करते, और दवा पानी हर रोज़ जाके हम दवा पानी दिलाते, उनको खिला पिला के आते हैं. सहेली का फॉर्म भरते हैं, तो सहेली का फॉर्म लेके जाके दिखाएंगे ना तो हमको कार्ड देते खुला करके, हम उसको सलाह देते हैं. फिर डॉक्टर लोग सबको आके देखते उनको क्या है क्या नहीं, जब का जब सब इलाज करते. और जो पेशेंट को हम एडमिट किया ना तो उनको खाना दोते हम
अच्छा हम लेके जाके देते हैं। एक लड़की को एक एक कंडम का बॉक्स देते हैं। पिक्चर बोलते हैं इनको। पिक्चर दिखाओ, टाइम पास के लिए आओ, हमको पिक्चर दिखाओ, हमको अच्छा लगता है, हम देखना चाहते हैं। ऐसा। ये अपना चारों काम शैली का अपना शैली ताई लोग करते हैं। घर घर जाके कंडम देना और जानकारी देना, और इधर पेशेंट रहे तो दवाखाने को लेके जाना, और अपना शैली संगठन मजबूत। Saheli Sangh has partnered with the Bank of India to open savings accounts for female sex workers at an initial deposit of only ₹100, that is $2. आणि इथे कसं होतं ना, म्हणजे बायका सेविंग नाही करत, हा प्रॉब्लेम होतो. आणि जेव्हा त्या वयस्कर वगैरे होतात, मग बिझनेस नाही होत, त्यावेळेस कमी इन्कम असतं आणि कोणीच बघायला नसतं. मग अशा वेळेस जर हेल्थ प्रॉब्लेम किंवा पर्सनल काही पण प्रॉब्लेम आले तर पैसे नसतात त्यावेळेस. मग त्यामुळे सगळ्यांनी मिळून ठरवलं की काहीतरी बचत बायकांनी करावी, या अर्थाने आपण ही बँक सुरू केली होती. आम्ही आता रोडला थांबतो, बरोबर आहे. आता आम्हाला 50 मिळू, 60 मिळू, 70 मिळू, किती पण भेटत. आता आपले पैसे राहत नाहीत तो पैसे, तर आपण ह्यांच्याकडे येऊन आपण बचत गट बनवू शकतो. आणि जेव्हा तुम्हाला हवेत पैसे तर तुम्ही एक दिवस अगोदर सांगायचं, दुसऱ्या दिवशी इथे येऊन तुम्ही एक फॉर्म फिलअप करून घेतो आपण त्यांच्याकडून आणि त्याच्यावर लिहून घेतो, मग साईन पण घेतो आणि पुस्तकातून पण मायनस करतो आणि पैसे त्यांना देऊन देतो. आता आमचे मुलं आहेत, आता आम्हाला जर आता शाळा आता झालं सुट्ट्या पडल्या, तर सुट्ट्या पडल्याच्या नंतर आता आमचे त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा त्यांना काही कपडे घ्यायचे आहेत, काही वह्या पुस्तकं घ्यायचे आहेत, तर आपल्या सैलीकडनं आपण घेऊन त्यांना देऊ शकतो. पण ज्यावेळेस खरंच गरज आहे, आता आजारी आहे, तिला दवाखान्यात जायचं किंवा मुलांच्या बाबतीत प्रॉब्लेम येतात, अचानक गावाला पण जातात काही वेळेस, किंवा काही वेळेस असं पण होतं की पोलीस पकडून येतात, तर मग सोडवायला काही वेळेस पैसे पण द्यावे लागतात, तर मग त्या येतात आणि त्यावेळेस आपण इमर्जन्सी म्हणून देऊन देतो पैसे त्याच वेळेला. Over 500 women in Pune's red light district have now opened savings accounts with Saheli. Initial thought was, okay, those women can afford, they can buy, and whatever profit we'll get, we'll spend for the next day grocery and vegetables, and whatever will remain, we will provide free food to the sex workers who can't afford it, you know, and that's how we started with it. Saheli runs a community kitchen to provide low-cost meals to brothel workers. The kitchen has grown to also provide meals to members of the larger red light community. सुनो ना, ये 6 रोटी आएगा और ये पीला दाल. बोलो हा. आता आम्ही काय म्हणलं की आपल्याला पण एखाद दिवशी कंटाळा आला इथून जाऊन, आता आपल्याला स्वयंपाकच करायचा ना, कंटाळा आला, चला आपले 10-5 रुपये इथं गेले, पण जेवण आयतं भेटतं ना. घरी आपलं हातपायचं हलवण्यापेक्षा इथे येऊन खाल्लं आपलं गेलं. And now we are getting orders from the NGOs who are having their training programs, and we do get catering orders, and the shopkeepers in the Lakshmi Road area. It is not the situation that nobody wants to buy food from a sex workers organization. So we can sell food to, not only to the red light area but outside also. Is Sarika? हा? आज काय नाही ना, पोलीस रेड बीड काही न्यूज नाही ना. There are some 25 children who live at Saheli Sangh at any given time. They are aged from 1 to 7 years old. They are the children of sex workers in the area. गणेश 5 विचार 6 मयूरी 7 कोमल. The Saheli creche began as a daytime nursery where women could drop off their children while they were working in the brothels. The demand quickly grew for a 24-hour facility where the children could live. Some of the children stay in the creche for long periods of time. Others move back and forth between the brothels and the creche.
Mayuri, one of the older female children, serves breakfast to the others. After breakfast is finished, she will sweep up after them. Sainath, one of the older male children, is walking back after having collected bags of milk for the day. जेव्हा तुम्ही आम्हाला नाश्ता दिले त्यासाठी धन्यवाद. थँक्यू मावशी. आता ही आम्ही बायकांचं असंही करतो. मग एका घरामध्ये लय मुली असतात किंवा बसायला जागा नसतो किंवा लेकरांना झोपायला जागा नसतो, तर मग आपल्या सैलीपाशी आपण इथं खाली आणून सोडतो आपण की चला इथं सांभाळत्यात, की इथं सोय आहे आपल्या मुलांकरता, इथं आराम मिळतो आपल्याला, मुलांना पण मिळतो आणि तिथं आपल्याला पण मिळतं. मैं बेसहारा में था तो मेरा 2 बच्चा लाके सहेली का बोर्डिंग में दिया, तो बहुत अच्छा पढ़ाई हो रहा है, सब कुछ सीख रहे हैं, डांस करने को, बोलने को, कुछ बनाने को, सब सीख रहे हैं, बहुत अच्छा है. एक का नाम सोनी 8 साल पूरा हो कि 9 में लगी है जून महीना से, और एक का नाम विजय 11 साल का होएगा. एकदम लहान बाळ असलं तरी पण काळजी घेतात तिथं, तसं काही टेन्शन नाही. 1 महिन्याचा असो, 2 महिन्याचा असो, किंवा एखादी बाई काय करते, आता आपल्याला मुलाला सांभाळायचंच नाही तर ती काय मुलं इथं पण सोडून जातात कोणी. आता आपल्याला गणागोतात जाऊन आपण ही मुलं कुणाची म्हणून दाखवायची, अशा बेकार परिस्थितीतल्या बायका सोडून जातात. मग ती कोण करणार त्यांना, आपली संस्था करते. मेरा कहाँ है इतना कि वो इधर लाके अच्छे स्कूल में, इंग्लिश स्कूल में पढ़ाऊँ. मैं तो दूसरा का घर में काम करते हैं, वो भी 3000 पगार मिलता है. वो 3000 पगार से क्या करेगा, मैं खाएगा क्या, बच्चा का पालेगा क्या, स्कूल में देगा. सहेली नहीं होता तो भीख मांगने का लायक होता था ना बच्चे को. रेड लाईट एरियामध्ये काम करणं हे चॅलेंजिंग नक्कीच आहे. अडचणी त्याच्यामध्ये खूप आहेत. जेव्हा सहेलीची स्थापना आम्ही केली, म्हणजे सहेली HIV एड्स कार्यकर्ता संघ असं पूर्ण संस्थेचं नाव आहे, ही सेक्स वर्कर्स कलेक्टिव्ह आहे, म्हणजे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची संघटना स्थापन केलेली आहे. तो जो प्रवास होता त्या प्रवासात मी अगदी सुरुवातीपासून नाही, कारण जसं मी सांगितलं 95पासून आहे आणि 99ला संस्था स्थापन झाली, कायदेशीर रजिस्ट्रेशन झालं संस्थेचं. हे मला असं वाटतं की म्हणजे मला आता मागे जाणं कुठेच शक्य नाही आहे, कारण पूर्णपणे ती संस्था उभं करणं, ती एस्टॅब्लिश करणं, त्याचे जे काही चढ उतार आहेत ते सगळं अनुभवणं, मला असं वाटतं संस्था आता माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि त्याच्यापासून मी दूर कधीच राहू शकत नाही. कोणतेही काम आपण सुरुवात करतो ना, तर ते खूप अवघड वाटत जातं सुरुवातीला. आणि हा तर खूप दिवसापासूनचा म्हणजे सप्रेस झालेला ग्रुप आहे. आता मी माझ्या परीनं सुरुवात केली आहे समजा, ठीक आहे, की त्यांना रिस्पेक्टफुल बघणं, त्यांच्याकडे रिस्पेक्टफुल वागणूक देणं. मी सुरुवात केली, आता मी सुरुवात केली तर माझ्यानंतर ना तुम्ही केली समजा, यांनी केली समजा, सुरुवात करता करता कसं होईल, एक दिवस भेटन ते स्थान. माझी फिलॉसॉफी अगदी साधी आणि सिंपल होती की आज बायका वेश्याव्यवसायात का येतात आणि अनेक वर्ष वेश्याव्यवसायात राहूनही जेव्हा त्या पिअर एज्युकेटर म्हणून ज्या आमच्या संस्थेबरोबर काम करत होत्या, मी ज्या स्वतः अनुभवातून गेलेली आहे आणि तरीही कुठेही त्याच्यामधून स्वतःला हताश न समजता नवीन येणाऱ्या महिलेला, जेव्हा एक सेक्स वर्कर दुसऱ्या नवीन येणाऱ्या वेश्याव्यवसायात येणाऱ्या महिलेला मदत करते, तिला माहिती देते, स्वतःचा जीव कसा वाचवावा हे सांगते, मला असं वाटतं ही ताकद खूप मोठी होती. आणि त्याच बळावरती सहेलीची स्थापना झाली आणि सहेली आज तागायत व्यवस्थित त्याच प्रभावीपणे काम करते. काम आम्ही वाढवतच नेत आहोत. आणि आज माझ्याबरोबर तिथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या ज्या महिला काम करतात, या संस्था चालवतात,
त्यांच्याबरोबर मी माझा पूर्ण स्टाफ जे काम करतो त्यांच्याकडनं दररोज शिकतो आहोत काहीतरी. जीवन जगण्याची जी ईर्षा आहे, जी लढाई आहे, जी दररोजची आहे त्यांच्यासाठी, आपल्यासारखं नाही आहे त्यांचं, ती दररोजची लढाई आहे आणि त्या तेवढ्याच एफिशियंटली करतायत ह्या सगळ्या गोष्टी आणि जीव वाचवायचे काम करतायत. मला असं वाटतं ही ताकद ही मला तिथे काम करण्याची सतत आणि दररोज प्रेरणा देते आणि त्याच्यामुळेच मी ते काम करू शकले. आजच एक बाई जी म्हटली की मॅडम असं असतं की पक्षालाही असं वाटतं की आपलं स्वतःचं एक घरटं असावं, तर मला का वाटू नये की माझा पण संसार असावा. मलाही वाटतं माझा संसार असावा, पण लोकांचा असा ॲटिट्यूड आहे. मी काहीतरी मजबुरी म्हणून या क्षेत्रात आले आणि मी 4 दिवस काम केल्यानंतर मला असं वाटलं की मी बाहेर पडावं नाही करावं, तर समाज मला स्वीकारत नाही. जर कोणी मला हा प्रश्न विचारला की वेश्याव्यवसाय चालू राहावा असं तुम्हाला वाटतं का, तर मी व्यक्तिशः सांगेन अजिबातच नाही. पण जोपर्यंत मागणी आहे तोपर्यंत पुरवठा हा जगाचा नियम आहे आणि त्याच्याप्रमाणे हे चालू आहे. तर मग त्याला काही अंशी तरी स्वीकृती देऊन त्यांना समाजाचा एक अविभाज्य भाग मानून जर आपण त्यांच्यासाठी काही करू शकलो, ॲटलिस्ट स्वतःची थोडी मानसिकता या महिलांकडे बघण्याची आणि आपल्याबरोबर समाजातल्या अजून एका व्यक्तीची मानसिकता, कदाचित आपल्या मित्रमैत्रिणींची असेल, आपल्या कुटुंबातल्या कोणा व्यक्तीची असेल, एका व्यक्तीची आयुष्यात जरी मानसिकता बदलू शकलो तरी मला असं वाटतं ही खूप मोठी अचिव्हमेंट होऊ शकते असं मला वाटतं. आणि जो युवा वर्ग पुढे येतो या प्रश्नासाठी काहीतरी विचार करू लागलेला आहे, तर मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी सुसह्य होऊ शकतील या महिलांसाठी. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींची उकलही होईल आणि त्याच्यावर काही समस्या ज्या आहेत त्याच्यावरती काही प्रमाणात तरी उत्तर नक्कीच मिळू शकेल.